of GBB 243. So seed storage, different phases or stages of storage, packing material जे काय असतं ते ह्या टॉपिक मध्ये आपण बघणार आहोत. जेव्हा आपला हार्वेस्टेड प्रोडक्ट असतो, हार्वेस्टेड प्रोडक्ट नंतर थ्रेश केला जातो. थ्रेश केलं तर आपण थ्रेशिंगच्या वेळेस बघितलं त्याचं जे काही काडी कचरा आहे टोटल काढला जातो, त्याचं ग्रेडिंग केलं जातं आणि ग्रेडिंग केल्यानंतर त्याचं पुन्हा ट्रीटमेंट, जी काही सीड ट्रीटमेंट आहे ती केली जाते. सीड ट्रीटमेंट झाल्यानंतर जे काही मटेरियल, जे काही सीडचं मटेरियल आहे ते पूर्णपणे पॅकिंग बॅग्स मध्ये आणि मोठ्या बॅग्स मध्ये किंवा साईज नुसार त्याच्या बॅग्स मध्ये हे ते स्टोअर केलं जातं फर्दर त्याचं डिस्ट्रीब्युशन करेपर्यंत. सो maintenance of seed vigor and viability in terms of germination from harvest until planting is of the utmost important in any seed production program. जेव्हा ते हार्वेस्ट प्रोडक्ट होतं तिथून त्याची जी काही सीड विगार वायबिलिटी हा मेंटेन, त्याची जर्मिनेशन साठी ती मेंटेन राहिली पाहिजे पूर्णपणे, जोपर्यंत ते ऍज अ प्लांटिंग मटेरियल ते शेतकऱ्याच्या शेतावरती पोहोचत नाही तोपर्यंत. So care should be taken at every stage of processing and distribution to maintain the viability and vigor of that particular seed. So the harvested seeds of most of the orthodox crop seed are usually dried and stored at least one season until the commencement of the next growing season, except those of the recalcitrant seeds which require high moisture content for safe storage. आता recalcitrant seed आणि ऑर्थोडॉक्स सीड महत्वाचा फरक समजून घ्या. ऑर्थोडॉक्स सीड म्हणजे जे काय मॉइश्चर ज्याचं पर्सेंटेज कमी केलं तर त्याच्या जर्मिनेशन वरती काही फरक पडत नाही. जसे की आपली ज्वारी, बाजरी, मका ह्यांचे जे काय बियाणं असतं हे ऑर्थोडॉक्स सीड. आणि जे काय रिकॅल्सिट्रंट सीड आहे, रिकॅल्सिट्रंट सीडचं मॉइश्चर पर्सेंटेज कमी झालं तर ते त्याच्या उगवत तर ह्यांचं जे काय जर सीड हे ड्राय झालं तर ते उगवत नाही. सो इन सच in the mother plant itself. So the dry weather alter moisture content of the seed, thereby reducing the viability of that seed. Some seeds require an after ripening process, as in a pinus, and in most of the agriculture crops, aging starts at physiological maturity, which is irreversible. जेव्हा ते पक्व व्हायला सुरुवात होतं तेव्हाच त्याची फिजिओलॉजी मॅच्युरिटी ही स्टार्ट होते आणि ती पुन्हा एकदा मॅच्युअर झालं की पुन्हा ते पुन्हा कच्च होत नाही. ते इरिव्हर्सिबल प्रोसेस आहे. ग्रोथची जी काही प्रोसेस आहे ती इरिव्हर्सिबल प्रोसेस आहे. सो hence seeds become a partially worthless if they fail to give adequate plant stand in addition to the healthy and vigorous plants. So good storage is therefore a basic requirement in the seed production. So purpose of seed storage, seeds have to be stored, of course, because there is usually a period of time between the harvest and planting. Harvest केल्यानंतर प्लांटिंग मध्ये खूप मोठा टाइम असतो. असं नाही की बाबा लगेच हार्वेस्ट झाली की लगेच सोईंग करायचं, तसं नाही. तर त्याला प्रत्येक सीझन म्हणजे खरीपचा सीझन झाल्यानंतर त्यामध्ये जे काय प्रोसेस होईल, प्रोडक्ट निघेल, प्रोडक्शन होईल, ते पुन्हा खरीपसाठी पुन्हा एक वर्षभर झाल्यानंतर ते आपल्याला स्टोअर करून ठेवावं लागतं. कमीत कमी 11 ते 9 महिने ते पुन्हा स्टोअर करून नीट व्यवस्थित ठेवायला लागतं. जर त्यामध्ये नीट स्टोअर करून ठेवलं नाही तर त्यामध्ये जे काही इन्सेक्ट किंवा जे काही किडींचा जो काही प्रादुर्भाव होतो खूप जास्त होतो आणि त्यामुळे जे काही सीडची वायबिलिटी किंवा जे काही बिगर जो काय येणार असतो तो चांगला येत नाही, मेंटेन होत नाही आणि जो अल्टिमेटली प्लांट स्टँड मध्ये त्याचा फरक पडतो. तुमचं पीक हे चांगलं येत नाही किंवा त्यांचा जो काही प्लांटिंग स्टँड आहे, जो काही पॉप्युलेशन पर एकर पर हेक्टर जे मिळायचे आपल्याला तेवढं पॉप्युलेशन त्या फील्डमध्ये आपल्याला दिसत नाही. तर त्यासाठी ही जी काही सीड स्टोरेज जी काही कंडिशन आहे ती खूप महत्वाची आहे. सो during this period the seeds have to be kept somewhere, while the time interval between the harvest and planting is the basic reason for the storing seeds. And there are other considerations, especially in the case of extended storage of seeds. So the purpose of seed storage is to maintain the seed in a good physical and physiological condition from the time they are harvested until the time they are planted. So it is important to get adequate plant stands in addition to the healthy and vigorous plant. So seed suppliers are not always able to market all the seeds they produce during the following planting season. In many cases, the unsold seeds are carried over in storage for the marketing during the second planting season after the harvest.
जेव्हा काही ते संपत नाही तेव्हा ते पुन्हा स्टोरेज कंडिशनला पुन्हा बॅक आणलं जातं, ते पुन्हा स्टोरेज केलं जातं, जे नेक्स्ट सीझनला ते पुन्हा मिक्स करून किंवा ऍज इट इज ओरिजिनल फॉर्म मध्ये ते विकलं जातं. So foundation seeds units and other have found this to be an economical efficient procedure for the seeds of varieties for which there is a limited demand. So some kind of the seeds are stored for the extended period to improve the percentage of rapidity of the germination by providing enough time for the natural release of from particular its dormancy condition. काही पिकांमध्ये dormancy condition असते, तर अशी dormancy period हा ब्रेकआउट होण्यासाठी त्यांना सफिशियंट टाइम पण दिला जातो, जेणेकरून ते चांगलं उगवलं गेलं पाहिजे आणि ते डॉर्मंट कंडिशन पासून ते नॅचरल ते बाहेर फेकलं गेलं पाहिजे. कोणतीही अशी डॉर्मन्सी ब्रेकिंग ट्रीटमेंट ही न देता त्यांची डॉर्मन्सी मधून ते बाहेर पडले जातात. तर अशा वेळेस पण त्यांचं नॉर्मली चांगल्या प्रकारचं स्टोरेज हे केलं जातं, सीड स्टोरेज केलं जातं. सो रिगार्डलेस ऑफ द स्पेसिस reasons for the storage of the seeds, the purpose remains the same: maintenance of the satisfactory capacity for the germination and emergence. So the facilities and the procedure used in the storage therefore have to be directed towards the accomplishment of this procedure or accomplishment of this purpose. So different stages or segments of the seed storage are in the broadest sense. The storage period for the seed begins with the attainment of the physiological maturity and ends with the resumption of active growth of the embryonic axis, that is germination process. म्हणजे जे काय स्टोरेज पिरियड आहे, हा स्टोरेज पिरियड जेव्हा ते फिजिकल मॅच्युरिटी मध्ये येतं तेव्हा ते हार्वेस्ट केले जातात, जेव्हा त्याची गरज आहे सोईंगसाठी, जेव्हा त्याची ऍक्टिव्ह रिझम्पशन होणार आहे त्याची एम्ब्रियोनिक एक्सिसची, म्हणजे ते जर्मिनेट होणार आहे, तोपर्यंत स्टोरेज हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. त्यामध्ये बऱ्याचशा स्टेजेस आहेत. सो एंटायर स्टोरेज पिरियड कॅन बी डिवाइडेड इंटू फर्स्ट पोस्ट मॅच्युरेशन ऑफ प्री हार्वेस्ट सेगमेंट फर्स्ट. So period from the physiological maturity to the harvest means this stage is in the field condition. So seed in the field, when seed is present in the field, in that condition post maturation or pre-harvest segment is there. Then bulk seed segment. So bulk seed segment, so period from the harvest to packaging, that is a bulk seed in aeration drying bins or surgical bins. Then package seed segment. The package seed segment kadi, so period from packaging to the distribution, that means seed in packages in warehouse. So that stage is a package seed segment. Then distribution or marketing segment means period during the distributing and marketing, that is a packaged seed in a transit and or a particular retailer's storehouse. So that stage is a distribution or marketing segment. And last is on farm segment, means period from purchase to the planting of the seed. So means seed is on farm storage. जेव्हा सीड ऍक्च्युअली शेतकऱ्याच्या बांधावर जातं तेव्हा ते ऑन फार्म सेगमेंट. मग त्याचे टोटल 5 स्टेजेस आहेत. पहिला आहे पोस्ट मॅच्युरेशन और प्री हार्वेस्ट सेगमेंट, दूसरा आहे बल्क सीड सेगमेंट, थर्ड वन इज अ पैकेज्ड सीड सेगमेंट, फोर्थ वन इज डिस्ट्रीब्यूशन और मार्केटिंग सेगमेंट, and fifth one is on farm segment. So seeds are considered to be a physiological and morphological mature when they reach maximum dry weight. At this stage, dry down or the dehydration of the seed is well underway, and dry down continues after the physiological maturity until the moisture content of the seed and the fruit decreases to the level which permits the effective and efficient harvest and threshing. After the efficient harvesting and threshing procedure, particular seed is next further. It is checked for the quality, and after the appropriate harvesting stage, that seed is going through a particular treatment procedure, and particular after the threshing it going to the treatment, and further it goes for the storage condition. Next, different types of storage. So the types of the storage needed can be related to the time of storage expected. So broadly this can be classified into the 4 types. First, storage of commercially truthfully labeled and certified seed. So in this different types of storage, जे काय टाइम आपल्याला स्टोरेजचं ठेवायचं त्यावरती हे डिफरंट टाइप्स ऑफ स्टोरेज आहेत.
पहिलं जे काय कमर्शियली ट्रुथफुल लेबल किंवा सर्टिफाईड सीड्स आहेत, तर त्यासाठी स्टोरेज हे वेगळं असतं. सो जे काय शेतकऱ्यांनी विकतो आपण किंवा जे सीड प्रोडक्शनसाठी प्लॉटसाठी आपण ऍज अ सोईंग मटेरियल युज करतोय, तर असं जे काय सीड आहे तर त्याचं स्टोरेज हे साधारणतः 8 ते 9 महिने केलं जातं. ठीक आहे. सो दिस storage of commercial seeds this storage of commercial seeds require the largest storage need from harvest until the planting. So the storage period ranges from 8 to 9 months, and seed must be dried to a 14% moisture and contained for the starchy seed and 11% for the oil seed. जे काही स्टार्च प्रेझेंट असलेलं सीड आहे त्यामध्ये साधारणतः 14% हे मॉइश्चर असलं पाहिजे मॅक्झिमम, आणि जे काय ऑइल सीड क्रॉप आहेत त्याचं मॅक्झिमम पर्सेंटेज हे 11% हे असलं पाहिजे. जर त्यापेक्षा जास्त असेल तर जे काही स्टोरेज मध्ये त्याचा लॉस होऊन जातो. नेक्स्ट, स्टोरेज ऑफ कॅरिओर सीड्स. सो कॅरिओर सीड्स जे काही शिल्लक राहतं, म्हणजे जे काही कॅरिओर नेक्स्ट सीझन मध्ये आपल्याला सीड मटेरियल ठेवायला लागतं आणि जे विकलं जात नाही असं सीड म्हणजे कॅरिओर सीड. सो अबाउट 20 to 25% ऑफ द स्टोर सीड्स मे हॅव टू बी कॅरीड ओव्हर टू वन सीझन टू द सेकंड प्लांटिंग टाइम. So the storage period may range from 1 to 1.5 years. So storage of the seeds in a metal bins with the tight fitting lids or in a moisture-proof bags will solve the problems of moisture penetration, and provided the seed are already dry enough for a sealed storage. So जे काही कॅरीओवर सीड्स असतं एक सीझन अख्खं त्याला पूर्णपणे स्टोरेज करून ठेवलं जातं, किंवा जे शिल्लक राहिलेलं असतं जे नेक्स्ट सीझन मध्ये आपल्याला कॅरी फॉरवर्ड करायचं असतं, साधारणतः 1 ते 1.5 वर्षापर्यंत ते कॅरिओवर सीड्स जे आहे ते स्टोअर करून ठेवलं जातं. ते मेटल बिन्स मध्ये किंवा एक एअरटाईट कंटेनर मध्ये ते पूर्णपणे सील करून ठेवलं जातं, आणि त्याचं मॉइश्चर कंटेंट पण मोस्ट इनफ कमी ठेवलं जातं, जेणेकरून ते जास्तीत जास्त दिवस चांगल्या कंडिशन मध्ये त्यांची वायबिलिटी आणि जी काही जर्मिनेशनची कॅपॅसिटी आहे चांगली राहावी, तर त्यासाठी. देन foundation stock and enforcement seed sample. So it is desirable to store foundation and enforcement seed for the several years, since the genetic drift are minimized by the reproducing foundation or stock seeds. So since the quality of the seeds involved is not large, the storage room is only a small part of the total storage area. And in fact, is often a small room within a large warehouse. So relative humidity and temperature combination has to be provided for the maintaining the viability. So a combination of 25% of relative humidity and 30 degrees Celsius temperature less, or relative humidity of 45% and 20 degrees Celsius of temperature less will be ideal for the storage condition. So required relative humidity can be achieved by making the room moisture proof and by using a dehumidifier. जे काही फाउंडेशन किंवा सॅम्पल आहेत हे खूप वर्ष आपल्याला ठेवायला लागतात. जेनेटिक ड्रिफ्ट हा जी काही नॅचरल जेनेटिक ड्रिफ्ट असते किंवा जी काही थ्रेशिंग थ्रू होणारी जेनेटिक ड्रिफ्ट आहे, अचानक त्या व्हरायटीमध्ये परफॉर्मन्स हा कमी आला तर त्या जे काही ऍबनॉर्मल कंडिशन असते वातावरणाची किंवा चुकून थ्रेशिंग मध्ये मिक्सिंग झालं तर अशा वेळी हा स्टॉक हा पुन्हा काढला जातो, पुन्हा त्याचं मल्टिप्लिकेशन केलं जातं आणि शेतकऱ्यांना पुन्हा दिलं जातं. तर हा स्टॉक हा खूप वर्ष हा ठेवला जातो. बऱ्यापैकी 3-4 वर्ष ठेवला जातो आणि त्यानंतर पुन्हा समजा व्हरायटी चांगली राहिली तर त्याच व्हरायटी पासून नवीन सीड केले जातात, किंवा हा स्टॉक पुन्हा सोईंग करून याच्या प्लॉट्स मध्ये सोईंग केले जातात, पुन्हा ह्या स्टॉकचं नवीन सीड तयार करून पुन्हा त्याचं स्टोरेज करून ठेवलं जातं त्या कन्सर्न ब्रीडरकडे, किंवा ते जी काही सीड ओरिजिनेटिंग जी काही कंपनी असेल किंवा एखादी इन्स्टिट्यूट असेल तर त्यांच्याकडे, आणि एनपीपीजीआय कडे पण त्या पद्धतीने ठेवलं जातं. देन स्टोरेज ऑफ जर्मप्लाझम सीड स्टोरेज. जर्मप्लाझम सीड स्टोरेज हे एनपीपीजीआय नॅशनल ब्युरो ऑफ प्लांट जेनेटिक रिसोर्सेस न्यू दिल्ली यांच्याकडे जर्मप्लाझम स्टोरेज हे करून ठेवलं जातं, आणि हे खूप 100 वर्षासाठी हे करून ठेवलं जातं, 50 ते 100 वर्षासाठी. सो जर्मप्लाझम सीड्स आर रिक्वायर्ड टू बी केप्ट फॉर मेनी इयर्स, perhaps very long periods. So basic requirement for such long-term storage are the coldest temperature economically possible and seed moisture is an equilibrium with the 20 to 25% relative humidity. So germplasm storage built up so far
have rooms which can be maintained at 50 degrees Celsius to 10 degrees Celsius and 30% relative humidity. जे काय रूम्स आहेत, स्टोरेज रूम्स, यांचं टेम्परेचर त्या सीड्सच्या कॅरेक्टर वरती ते डिपेंड असतं. साधारणतः 10 ते 50 डिग्री पर्यंत ते टेम्परेचर आणि 30% रिलेटिव्ह ह्युमिडिटी त्यामध्ये मेंटेन केली जाते. सो इन ऍडिशन द स्टोर samples are dried to perfect moisture level so that we get a particular normal storage of that particular seed. So principles of storage. First is seed storage conditions should be dry and cool. Then effective storage pest control. Then proper sanitation in seed storage. Then before the placing the seeds into the storage, they should be dried to a safe moisture limits and storing of high quality seeds only, that is a well cleaned, treated as well as a high germination and bigger seeds. सो ह्या सीड जे काय स्टोरेजचे जे काय हे असतात कंपार्टमेंट असतात ते इथे बघा, सरळ कंपार्टमेंट असतात. वरून पहिला हा फुट हा वरून काढलेला आहे. ठीक आहे, त्या कंपार्टमेंट मध्ये सीड ठेवले जाते आणि सॅम्पल्स रॅक्स मध्ये पर्टिक्युलर वेगवेगळे सॅम्पल्स हे त्यांचा बरोबर नंबर टाकून, ठीक आहे, नंबर टाकून तिथे स्टोअर करून ठेवला जातो. तर अशा पद्धतीने त्याचं सीड स्टोरेज हे केलं जातं. त्यामध्ये काही सुद्धा जे सीड मॉइश्चर असते ते पहिल्यांदा स्टोरेज करायच्या अगोदर हे पूर्णपणे व्यवस्थित मेंटेन केलं जातं, जेणेकरून त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा लॉस होऊ नये. जर सीड मॉइश्चर जर जास्त असेल तर जर तुम्ही कंडिशन चांगली ठेवली तर ते आतमध्ये खराब व्हायला सीड चालू होणार आहे. तर त्यामुळे जे काही सीड मॉइश्चर आहे पहिल्यांदा हे नीट व्यवस्थित मेंटेन केलं जातं. त्यानंतर ते सीड मॉइश्चर मेंटेन झाल्यानंतर ते स्टोरेज कंडिशनला ते टाकलं जातं. स्टोरेज कंडिशन टाकल्यानंतर, कंट्रोल कंडिशन टाकल्यानंतर, तिथे रिलेटिव्ह ह्युमिडिटी वगैरे मेंटेन केल्यानंतर, टेम्परेचर मेंटेन केल्यानंतर त्या ठिकाणी जे काही इफेक्टिव्हली त्याचं स्टोरेज होतं, कोणत्याही प्रकारचे पेस्ट अटॅक त्यामध्ये होत नाही आणि त्यामध्ये प्रॉपर हे सॅनिटायझेशन केलं जातं. प्रत्येक 6 महिन्याने असेल किंवा 3-3 महिन्याने असेल. ठीक आहे. देन डिफरंट फॅक्टर अफेक्टिंग सीड लॉन्जिव्हिटी इन स्टोरेज. जे काही सीड जास्त दिवस राहण्याचा जो काही कालावधी असतो त्यामध्ये कोणकोणत्या फॅक्टर्स असतात जे त्यावरती जी काही सीडची लॉन्जिटिव्हिटी असते स्टोरेज कंडिशनला ते अफेक्ट करते. फर्स्ट, पर्टिक्युलर काइंड ऑर व्हरायटी ऑफ सीड. जसं बियाणं असेल तर त्यावरती ते महत्वाचा फरक असतो स्टोरेजचा. सो सीड स्टोरेबिलिटी इज considerably influenced by a kind or variety of seeds. So some seeds are short lived, that is onion, soybean and groundnut. As a general rule, starchy seeds can be stored considerably for a longer period compared to the proteinaceous or oily seed because of their hygroscopic nature. पाणी धरून घेण्याच्या क्षमतेवरती हे जे कॅरेक्टर आहेत तर त्या स्टारचे जे सीड आहेत ते जास्त दिवस टिकून ठेवू शकतो. तर जे ऑइल सीड जे आहेत किंवा प्रोटीनेसियस जे काही क्रॉप्स आहेत तर त्यांचे जे काही बिया आहेत ते जास्त दिवस आपण स्टोअर करून ठेवू शकत नाही, कारण त्यामध्ये ऑइल कंडिशन असेल किंवा प्रोटीन्स कंडिशन असेल त्यामुळे ते मॉइश्चर गेन करतात ऑटोमॅटिकली, त्यामुळे ते खराब होण्याची शक्यता असते. देन इनिशियल सीड क्वालिटी, जी स्टार्टिंगची सीड क्वालिटी आहे. इफ seeds loss having a clumpy or vigorous undamaged seed lock stored longer than that of deteriorated. जर अनडॅमेज सीड किंवा चांगले एकदम बोल्ड सीड असतील जास्त दिवस टिकणार आहे. जर खराब झालेलाच अगोदर असेल बी, पाण्याच भिजलेलं बी असेल तर ते लवकर खराब होतं. सो इवन अ सीड लॉट हॅव्हिंग अ गुड जर्मिनेशन ऍट द बिगिनिंग ऑफ द स्टोरेज पिरियड may deteriorate at a faster rate depending upon the severity of weathering damage and mechanical injury or particular otherwise in the field condition. So the low quality seeds should invariably be rejected, and even at the best storage condition, the initial quality of the seed cannot be improved. That is except for the dormant seed, but can only be maintained. जी काही क्वालिटी आहे ती मेंटेन केली जाते की ती काही इम्प्रूव्ह होत नाही सीड स्टोरेज कंडिशनला. सीड ट्रीटमेंटला ती इम्प्रूव्ह होईल पण सीड स्टोरेज ती इम्प्रूव्ह होणार नाही. सो दिस इज वन ऑफ द मोस्ट फॅक्टर. पहिला झाला आपला फॅक्टर जे काही सीडची काय कोणते काइंड किंवा व्हरायटीची जे काही सीड आहेत. दुसरा फॅक्टर आहे इनिशियल सीड क्वालिटी. तिसरा फॅक्टर आहे मॉइश्चर कंटेंट ऑफ दॅट पर्टिक्युलर सीड. आता हा मॉइश्चर पर्सेंटचा जो काही मॉइश्चर कंटेंट आहे हा खूप महत्वाचा फॅक्टर आहे सीड स्टोरेज साठी. So the most important factor influencing the seed viability during the storage is the moisture content and the rate of the deterioration
increases. So as the seed moisture content increases, the rate of deterioration increases. So it is directly proportionate. So the drier the seed, the higher will be the storage life. So this is inversely proportion. So सीड मॉइश्चर म्हणजे काय, सीड मॉइश्चर जर तुमचं जास्त असेल तर त्याची स्टोरेज लाईफ ही कमी असते. म्हणजे सीड मॉइश्चर 11 ते 13 असेल तर त्याचं 6 महिने स्टोरेज लाईफ. जर त्याची 10 ते 12% सीड मॉइश्चर कंटेंट असेल तर ते 1 वर्षापर्यंत टिकेल चांगलं. 9 ते 11% असेल तर ते 2 वर्षापर्यंत. 8 ते 10% असेल तर ते 4 वर्षापर्यंत ते स्टोरेज आपण चांगल्या प्रकारे करू शकतो. सो मॉइश्चर कंटेंट इज इम्पॉर्टंट फॉर a factor for the storage condition. So it is well known that the higher moisture content enhances the biological activity in the seed and causes excessive heating, or besides promoting the mold and insect activities. So relationship of moisture content of the seed during the post-harvest stages furnished below would clearly indicate the role of moisture in the life of the seed storage. So first, role of importance of moisture content in the life of the seed. So 30 to 80% moisture content of the developing seeds and seeds are not mature enough for the harvest if their moisture percentage is near about 35 to 80%. If there is a 18 to 40% moisture content, so seeds physiologically mature at that stage and the respiratory rate is very high, and seeds susceptible to the field deterioration, and heating occurs if the seeds bulk without the adequate ventilation, and molds and insects very active in that particular stage, and seeds susceptible to the mechanical damage in harvesting and handling procedure. So during this 18 to 40% of moisture content, a particular seed is to be harvested, and after that was 80% seeds reasonably well for 6 to 18 months in open storage in a temperate climate. Insects can still be a problem in a susceptible seeds. So seeds susceptible to the mechanical damage also in this stage. आता 13 ते 18%. आता जनरली जे मकाचं बी असतं हे जे काही व्यापारी आहेत हे 16% किंवा 14% खाली असलं तर ती घेतात. ठीक आहे. पण जे काय 13% पेक्षा खाली असेल तर ते चांगले स्टोअर केले जाऊ शकते त्या कंडिशनला. So next stage is 10 to 13% moisture. So respiratory rate still high and can get heating at highest levels, and molds and insects can be damaging and seeds resistant to mechanical damage. Then 8 to 10%, so seeds sufficiently dry can be stored for 1 to 3 years in open storage in temperate climates. Very little insect activity in this moisture then 48% cell moisture content for the सील स्टोरेज. जे सील स्टोरेज असतं पॅकिंग केलं जातं त्यात 4 ते 8% मॉइश्चर कंटेंट असतं. आता 0 to 4% असेल सो when they imbibe water this level, जेव्हा यामध्ये जर वॉटर हे त्यांना मिळालं तर ते वॉटर हे पाणी absorb घेतलं जातं सीड मध्ये, ते त्याला त्यामध्ये ते जर्मिनेट होऊ शकतं. तर ह्याला then 33 to 60%. So extreme desiccation can be damaging to the seed, and hard seedness develops in some kinds of seed. Then desiccants. Desiccants जे किंवा एखादा सबस्टन्स यूज केला जातात त्याला डिस्कंट म्हटलं जातं. सो डिस्कंट स्लॅग silica gel can maintain moisture content of in a of 5%. It is kept at 1 kg per 10 kg of seeds. So when the silica gel turns in a pink color, it should be dried at 20 degrees Celsius in oven and again placed in the container. जेव्हा सिलिका जेल जी काय आहे ती गुलाबी कलर मध्ये होते तेव्हा ओव्हन मध्ये पुन्हा ड्राय केली जाते 75 डिग्री सेल्सिअसला, पुन्हा ती त्या मॉइश्चर डेसिकंट त्या सीड मध्ये ते ठेवले जाते. Then relative humidity and temperature during storage.
आणि फॅक्टर आहे रिलेटिव्हिटी आणि जी काही टेम्परेचर आहे त्यावरती टोटल हायड्रोस्कोपिक जे काही सीड आहेत ते मॉइश्चर गेन करतात. जर ह्युमिडिटी तुमची जास्त असेल, आता सध्या पावसात ह्युमिडिटी ही साधारणतः 95 ते 100% पर्यंत राहते. पर्यंत राहते रिजन कोकणात असेल तर तिथे ह्युमिडिटी 80% खाली कधीच येत नाही. पावसाळ्यात जास्तीच राहते. So relative humidity is one of the important factors. Seeds are hygroscopic nature. They attain rather specific and characteristic moisture content when subject to given a level of atmospheric humidity at a particular temperature. So the equilibrium moisture content for a particular kind of the seed at a given relative humidity tends to increase a temperature as temperature decreases and the deterioration starts. हा खूप मोठा then provenance. So provenance means at different times show differences in the viability. So because they would have been subjected to different average conditions, different amounts of preparation by the same by the time and the seeds are harvested. So provenance व्हॅलिडिटी डिफरन्सेस आहे कंडिशन जे दाखवले जातात ठीक आहे हार्वेस्ट केल्यानंतर ज्या क्लायमेटच्या इफेक्टमुळे त्यामुळे ते हा एक फॅक्टर आहे. त्यानंतर द ऍक्टिव्हिटी विथ द सीड डॅमेज और सीड स्टोरेज जे काही ऑर्गॅनिझम जे काय स्टोरेज कंडिशनला अटॅक करतात सीड म्हणजे वेगवेगळे इन्सेक्ट असतील माइट्स असतील फंगाय असेल किंवा मायक्रोब्स असतील वेगवेगळ्या टेम्परेचर कंडिशनला किंवा रिलेटिव्ह ह्युमिडिटीला त्यांची ती ऍक्टिव्हिटी होत असते. म्हणजे इन्सेक्टची ऍक्टिव्हिटी असेल तर इन्सेक्ट हे रिलेटिव्ह ऑप्टिमम रेंज येते 37 to 37 डिग्री सेल्सिअस आणि ह्युमिडिटी जेव्हा कमी असते 30 ते 95% असेल तर अशा वेळेस इन्सेक्टचा अटॅक हा होत असतो. माइट्स जे आहेत त्याचा अटॅक हा रिलेटिव्ह ह्युमिडिटी जशी वाढत जाते तसं माइट्स फंगाय आणि मायक्रोचा अटॅक हा वाढत जातो. So the bacteria, fungi, mites, insect, rodents, and birds may do harm the seeds in a storage condition. So the general limits for temperature and relative humidity for the multiplication of the various biological agencies fungi. So it is also interesting to note temperature and relative humidity for generation are 16 to 40 degrees Celsius and 100% respectively. जे काय रिलेटिव्ह ह्युमिडिटी आणि जे टेम्परेचर आहे म्हणजे टेम्परेचर लागतं सीडला पण त्याचबरोबर जे हे जे काय अटॅक इन्सेक्ट्स मॅट्स किंवा so most is sanitize your storage or warehouse during storage conditions. So there are several other recognized products processes good storage that most seeds may already know. So seeds should be stored in a seed or warehouse, not a fertilizer, chemical or herbicide or feed warehouse. जिथे seed warehouse आहे तिथेच फक्त ते स्टोर केलं गेलं पाहिजे. So good sanitization should be continuous practice. It will minimize the storage insect infestation and if storage insects are a problem, the judicious use of insecticide and the fumigants are combined with the sanitization of this and insecticide lots in storage with the plants. तर ते चांगल्या in and beach सर आवाज ब्रेक होते.